साहेब एकदा सामाजिक कार्यक्रम माणूस करायला लागला की तो छोट्या काळातून मोठ्या काळात जात असतो, मोठे संघर्ष करत असतात आणि वय असतं हे शेवटी थांबत नसतं कुणालाही. आपण देखील आजारी होतात. आज सध्या नारायण राणे आजारी होते. काल बोलता बोलताना ते थकले आणि ते सगळं जाणवलं. त्यांच्या मुलांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणत होते की राणे साहेब असं म्हणाले होते की माझे आणि भास्कररावांचे संबंध आपल्यामुळं अशा सर्वमध्ये बिघडू शकतात. या वाक्यामध्ये तुमचं आणि त्यांचं एक प्रचंड मोठं प्रेम आहे, एक जिव्हाळा होता, एक आपुलकी होती. हे एवढं तर निश्चित आहे. या आपुलकीपोटी तुम्हाला प्रश्न विचारतोय मी की अशा पद्धतीनं सध्या राणे साहेब बोलताना थकतायत, दमतायत आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत ते बोलत होते आणि त्यांचा हा उत्साह होता. ह्या उत्साहाकडे कसं बघताय? त्यांच्या आजारपणाकडे कसं बघताय? असं आहे की सध्या राजकारण, राजकारणी माणूस, राजकारणी नेता याच्यावर कुणीही उठावं, काहीही बोलावं, कितीही टीका करावी आणि ज्यांना राजकारण कशाशी खातात हे माहीत सुद्धा नाही, या राजकारणाकरता कोणकोणते कष्ट उपसावे लागतात हे ज्यांना कळत सुद्धा नाही, ते सुद्धा राजकारणी माणसाचं वय न बघता, त्याचा अनुभव न बघता, त्याचा अभ्यास न बघता, समाजामध्ये त्याची पत न बघता बरेच जण उपदेशाचे डोस हे राजकारणी लोकांना पाजत असतात. राजकारण्यांनी काय केलं पाहिजे हे बरेच जण शिकवणारे आज आपल्याला ऐकायला मिळतील, पण त्यातलं आपण काय करतो हा जर प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नसतं. परंतु राजकारण हे एवढं सोपं राहिलेलं नाही. राजकारणी माणसाला दिवसातले 8 तास काम नाही करता येत, दिवसातले 24 तास काम करावं लागतं. राजकारणी माणसाला शनिवार रविवार सुट्टी नसते, त्याला सुट्टी हा विषयच नसतो, उलटा सुट्टीच्या दिवशी अधिक काम असतं. त्याला दसरा येऊ दे, दिवाळी येऊ दे, त्याला गणपती येऊ दे, त्याच्या घरी लग्न असू दे, त्याच्या घरी कोणीही आजारी असू दे, त्याला कधीही सुट्टी मिळत नाही. किंबहुना तशाही परिस्थितीमध्ये त्यांना लोकांकरता, त्या राजकारणी लोकांना दिवस रात्र राबावं लागतं आणि या सगळ्या राबण्यामध्ये त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा मिळत नाही. कितीतरी नाही तर 99% राजकारणी असे लोक आहेत की ते वेळेवर जेवू शकत नाहीत, त्यांना झोप पुरी मिळत नाही, त्यांना डॉक्टर दवा वेळेवर घेता येत नाही आणि मग शेवटी शरीर हे शरीर आहे, त्याच्यावर किती अन्याय अत्याचार करायचा हा राजकारणी माणूस भान विसरून जातो. तो राजकारणाच्या नशेमध्ये आणि लोकांच्या गराड्यामध्ये स्वतःला इतका 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 झोपून देतो, त्यातून त्याच्या तब्येतीची हेळसांड होते आणि मग शेवटी आत्ता आपण जे सांगितलं अशा पद्धतीनं राजकारणातल्या बहुसंख्य माणसांच्या तब्येतीच्या खूप मोठ्या तक्रारी वाढलेल्या असतात. त्याचं कारण सगळं अनियमित आणि दिवसातले 24 तास त्याला सातत्यानं लोकांकरता राबावं लागतं, त्यातून हे सगळं घडत असतं.